राज्यपालांच्या घरी राजभवनावरती राजकीय नेत्यांचा राबता वाढल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्यातच काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर ते मातोश्रीवरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सुद्धा दाखल झाले। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत आणि राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। काल संध्याकाळी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीवरती जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। या चर्चेचा तपशील जरी गुलदस्त्यात असला तरी वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलंय। सरिता कौशिक आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सरिता, नम्रता, आपल्याला माहिती आहे की सध्याचा काळ जो आहे तो महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर। त्यातच वेगवेगळ्या राजकीय राजी नाराजींचे सुद्धा चर्चेला उधाण आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर काल शरद पवार जेव्हा राज्यपालांना भेटले तेव्हा बाहेर येऊन ही सदिच्छा भेट असल्याचं कळलं। मात्र एका सदिच्छा भेटीनंतर शरद पवार आणि संजय राऊत यांनी तातडीनं मातोश्री गाठल्याचं सुद्धा कळतं। 6च्या सुमारास उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांची बैठक झाल्याचं कळतंय। त्यामुळे नक्की असं काय झालं राज्यपालांच्या भेटीमध्ये, नक्की असा काय निरोप आहे किंवा नक्की असं काय चर्चा आहे ज्यावर निर्णय किंवा ती माहिती सांगण्यासाठी, चर्चा करण्यासाठी म्हणून शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची लगेच बैठक झाली। खरं तर हे इथेच थांबत नाही, तर अनेक खेळाडू जे आहेत राजकीय ते पडद्याच्या समोर जरी असले तरी अनेक घडामोडी या पडद्याच्या पाठीमागे होताना सुद्धा आपल्याला दिसतात। 23 मेला एक चित्र जे महाराष्ट्राच्या समोर अत्यंत चर्चेत राहिलं ते म्हणजे संजय राऊत यांचं राज्यपालांच्या भेटीचं। या भेटीमध्ये संजय राऊत यांनी अगदी कमरेपासून वाकून राज्यपालांना केलेला नमस्कार हा सुद्धा चर्चेचा विषय राहिला। मात्र तिथेच थांबलं नाही। संध्याकाळी महापौरांच्या बंगल्यावर ह्या भेटीनंतर परत एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत अशी भेट झाली। प्लस ते तिथेच थांबलं नाही, तर त्यानंतर लगेच ही बैठक झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे जे सचिव आहेत, ते सुद्धा राज्यपालांच्या भेटीला गेल्याचं कळतं। सुमारे 8:45च्या सुमारास मिलिंद नार्वेकर, म्हणजे दिवसाचं जर का ही आपण वाटचाल पाहिली तर पहिल्यांदा संजय राऊत राज्यपालांकडे, नंतर संध्याकाळी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत ही बैठक, लगेच मिलिंद नार्वेकर हे राज्यपालांकडे पोचतात। इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की त्याच दिवशी 7:30 वाजता सुमारास किरीट सोमय्या हे सुद्धा राज्यपालांच्या भेटीला गेल्याचं कळतं। त्यांचा बाहेर येण्याची वेळ आणि मिलिंद नार्वेकर यांची आत जाण्याची वेळ ही एक होती का? दोघांची भेट झाली का? नक्की काय काय घडतं आहे हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि हे काय निरोप आहेत, या काय चर्चा आहेत ज्या ह्या सगळ्यांच्या दरम्यान सुरू आहेत, हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे। नम्रता, सरिता, या सगळ्या भेटीगाठींचा सिलसिला आणि त्यानंतर शरद पवारांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची भेट, महाआघाडीमध्ये सगळं आलबेल आहे असं म्हणायचं की आतमध्ये काही वेगळं शिजतंय? खरं तर महाआघाडीमध्ये किती ऑलवेल आहे हा नक्कीच प्रश्न आहे। पण आपल्याला नुकतंच माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आपण बघितलेलंच आहे। मात्र हा एक भाग झाला तरी शेवटी एक कोरोनाच्या आजूबाजूला राजकारण करू नये असं म्हणत असताना सुद्धा एक नक्कीच राजकारण आहे। राज्याची स्थिती जी आहे ती देशाच्या तुलनेत जर का बघितली तर अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे राज्यपाल या संपूर्ण परिस्थितीचा आढावा नक्कीच घेत असतील। त्याचबरोबर शिवसेनेचे जे काही संबंध आहेत राज्यपालांशी हे खरं बघितलं तर फार मधुर राहिलेत असं म्हणता येणार नाही। अगदी उद्धव ठाकरेंच्या निवडणुकीपासून म्हणजे कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचे राहिले आणि त्यात राज्याची ही कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हे लक्षात घेता शरद पवार यांच्याशी राज्यपालांची भेट जरी झाली असली तरी शरद पवार म्हणजे नक्की महाविकास आघाडीसाठी कोण हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीचे एकीकडे जे एक आपण ग्लू म्हणतो, एक शिल्पकार म्हणतो, आर्किटेक्ट म्हणतो, ते शरद पवार आहेत आणि त्यामुळे जर शरद पवार आज इतक्या ठिकाणी जात असतील, भेटीगाठी करत असतील, चर्चा करत असतील तर नक्कीच काहीतरी आहे। आता ते ऑल वेल आहे की नाही हे ह्यावरूनच समजून येतं। मात्र
कुठंतरी राज्यपालांनी या संपूर्ण घडामोडींना बघता महाराष्ट्रात जर एखादं टोकाचं पाऊल उचललं तर हा प्रश्न नक्कीच राजकीय नेत्यांच्या समोर असणारच नम्रता. आणि मला वाटतं या हालचालींना त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की जर या वेगवेगळ्या घडामोडींना लक्षात घेता राज्यपालांनी जर टोकाचं कुठलं पाऊल उचललं तर काय. आणि म्हणूनच मला वाटतं या चर्चा, ही मतं, याबद्दलची माहिती, एकमेकांशी चर्चा करून उपाययोजना शासन काय करणार आहे हे नक्कीच संभाषण शरद पवार राज्यपालांशी करतात आहेत. आणि तसंच त्याच दृष्टीनं ही चर्चा त्यांची नक्कीच उद्धव ठाकरेंशी सुद्धा होते आहे. नम्रता. बर, सरिता, या सगळ्यामध्ये एक मुद्दा आहे की आपल्याला जे भेटीगाठी घेताना दिसत आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नेते आहेत. काँग्रेस या सगळ्यामध्ये कुठेच दिसत नाहीये. याचा काय अर्थ घ्यायचा? खरं तर काँग्रेसची नक्की काय भूमिका राहणार येत्या काळामध्ये हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. तसंच काँग्रेस हा पक्षच मुळात असा आहे की जरी प्रत्येकाची लॉयल्टी ही वरती सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी असली तरी ती लॉयल्टी तिथंच संपते. आपापसामध्ये मात्र वेगवेगळे गट आहेत ते आजही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत आणि अगदी मंत्रिमंडळात सुद्धा ते अस्तित्वात आहेत. कुठंतरी सगळी चर्चा ही आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेमध्ये अजय मेहता आहेत. त्यांना घेऊनच हे सगळे निर्णय होतात आहेत. काँग्रेस खरं तर कुठे दिसत नाही आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बरोबरीनं आपल्याला कुठेही काँग्रेसचा एखादा नेता या निर्णय प्रक्रियेत प्रत्येक वेळेला सामील होताना दिसत नाही. आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांनी या नाराजीला वाचा फोडताना आपण बघितलेलं आहे. इतरही नेत्यांची नाराजी कधी ऑन रेकॉर्ड तर कधी ऑफ रेकॉर्ड दिसते आहे. त्याचबरोबर मजुरांचा एक मोठा विषय आहे. ह्याला घेऊन काँग्रेसचं एक राष्ट्रीय राजकारण सुद्धा आहे. त्या राष्ट्रीय राजकारणात सुद्धा काँग्रेस एका महाराष्ट्रामुळे स्वतःला किती अडचण करून घेईल हा सुद्धा चर्चेचा विषय दिल्लीत नक्कीच आहे. त्यामुळे काँग्रेस हा नक्कीच एक महत्त्वाचा विषय आहे. आज काँग्रेस बरोबर नक्कीच इतकं ऑलवेल नाही आहे जितकं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आपापसात आहे. नम्रता. नक्कीच सरिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.